तुषार आहेत आपण पाहतोय. तुषार आणि खुशाल ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आपण पाहतोय सुदर्शन जाधव. आणि इथे मात्र होईल सामन्याला सुरुवात. सामना क्रमांक 4 आहे लीग मॅचेस मधला आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि इथे एक धाव अति प्रचंड वेगाने पूर्ण झालेली आहे. आपण पाहतोय थोडंसं फंबल झालं. त्या फंबलच्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल आणि एक धाव धावफलकावरती आहे. सुदर्शन बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. सुदर्शन जाधव तीव्र आणि रखरक्त ऊन आपण पाहतोय मैदानावरती आहे. त्या तीव्र उन्हामध्ये देखील केपीएल सुरू आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. वाईट बॉल पंचांनी कॉल केला स्ट्रेट वे. इट्स वाईट. One more run added in the total. Now score is 2 without loss. तर आपण पाहतोय केशव मधुकर खोंडिलकर यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांचं देखील आगमन आपल्या मंचावरती थोड्याच वेळामध्ये होत आहे. ओ व्हाट अ शॉट दॅट इज. जबरदस्त स्ट्रोक आहे. क्या बात आहे खुशाल. परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय धावलेत आणि 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. केशव मधुकर खोंडिलकर यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांना मात्र जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. कुळगाव प्रीमियर लीग आणि संपूर्ण आयोजन कमिटी त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी शुभेच्छा असणार आहेत. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. खुशाल भोईर टायगर अभी भी जिंदा है. हेच वाक्य त्यांच्यासाठी बोलावं लागेल. यावेळेस देखील आपण पाहतोय एक धाव अर्जित केली आहे. ओल्ड इज गोल्ड नॉट टू बी सोल्ड असं आपण नेहमी म्हणतो. जुनं ते सोनं. आणि खुशाल भोईर आता देखील आपण पाहतोय चांगली कामगिरी मैदानावरती करतायत. धावफलकावरती धावा आहेत 5. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 5 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र फटका कमालीचा आहे. तुषार यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय. लॉंग लेग सीमारेषच्या दिशेने एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. केपीएल चौकार. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन संधी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. सुदर्शन यांच्यावरती मात्र आक्रमण केलंय. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. केवळ टायमिंग केले बॉलला. जास्त दूर जाणार नाही परंतु 2 धावा पुन्हा एकदा मिळतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 11. 11 रन संधी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मैदानावरती सुरू होता आपण पाहतोय पहिला आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही बॅटरने घेण्याचा प्रयत्न केलाय. 11 धावांपर्यंत मजल मारली आणि आक्रमण केलं आपण पाहतोय सुदर्शन जाधव यांच्यावरती. ओपनिंग पेअर आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी. पहिल्या षटकामध्ये 11 धावींची भागीदारी इथे केलेली आपण पाहिली. तेजस मेहर आज स्कोररच्या भूमिकेमध्ये. काल धृती 11 संघाने आपण पाहतोय 3 सामने लगातार जिंकलेले आपण पाहिलेत. तेजस मेहर, निलक्ष नार्वेकर आणि त्यांची मात्र चांगली खेळी कालच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये अर्पण होते. गोलंदाजीमध्ये त्याने देखील खूप चांगली कामगिरी काल केलेली पाहिली. अरबाज होते, त्याने देखील काल खूप चांगली कामगिरी केलेली आपण पाहिली. सुदर्शन आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. धावफलकावरती धावा आहेत 11. अरबाजची बॉलिंग ट्रॅकवरती. आगळा वेगळा प्रयत्न झालाय आपण पाहतोय. क्रिकेटच्या विपरीत हे फटके आहेत. खरं तर क्रिकेटच्या पुस्तकातील फटके ज्यावेळेस सरळ बॅटने तुम्ही खेळता त्यावेळेस क्रिकेटच्या पुस्तकातील फटके आपण म्हणतो, परंतु यावेळेस आगळा वेगळा प्रयत्न केला गेलाय बॅटरच्या माध्यमातून आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. स्विच हिट खरं तर अटेम्प्ट केला होता. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन संधी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. मॅच बॉल मैदानामध्ये आलेला आहे.
अरबाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. काल दिवसभरामध्ये 2 संघ आपण पाहिले क्वालिफाय झाले. धृती 11 कुमार प्रथमेश वैभव मुठे यांच्या मालकीचा संघ काल क्वालिफाय होताना आपण पाहिला. त्यांच्या जोडीने आपण पाहिलं NSG फिटनेस गौरव मडवी आणि महेश नायर साहेबांचा संघ आपण पाहिला तो देखील क्वालिफाय झाला. हा बॉल देखील डॉट असणार आहे. काल 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपण पाहिलेत. राज वॉरियर्स होता, VKK टायगर हे 2 संघ मात्र या स्पर्धेमधून त्यांना बाहेर पडावं लागलं, पराभव स्वीकारावा लागला आणि काल 2 संघ क्वालिफाय झालेले आपण पाहिलेत. फुलरलेनचा हा बॉल होता आपण पाहतो. इथून मात्र धाव मिळणार नाही, डॉट बॉल पाहायला मिळेल. VKK टायगर आपण पाहिला, अगदी समीरजी कोंडिलकर साहेबांच्या मालकीचा संघ होता. राज वॉरियर्स संघ आपण पाहिला, अगदी रमेश सोळसे साहेबांच्या मालकीचा संघ होता आणि तेच 2 संघ काल पराभूत झालेले आपण देखील पाहिलेले आहेत. अरबाज बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल खुशाल भोईर यांच्यासाठी. लॉफ्ट तर केलाय, क्षेत्ररक्षक आहे सुदर्शन जाधव बॉलच्या खाली पोहोचलेत. ऑस्ट्रेलियन अंदाजामध्ये रिव्हर्स कपने हा झैल टिपलाय, विकेट. खुशाल भोईर यांची खेळी मात्र संपुष्टात आली आणि सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला खुशाल भोईर यांनी देखील आपण पाहिलं आणि विकेट इथे मात्र आलेली आपण पाहिली. तितकं डिस्टन्स प्राप्त झालं नाही त्या बॉलला, बॅटचा थोडासा वरच्या भागात लागला आणि तदनंतर मात्र झेल पूर्ण केलाय सुदर्शन जाधव. आपण पाहतोय एक चांगले खेळाडू आहेत. नवीन बॅटर साहिल मैदानावरती दाखल होत आहेत, क्रमांक 3 वरती. तुषार आणि साहिल ही जोडी मैदानावरती आहे. खुशाल भोईर यांची विकेट इथे आलेली आपण पाहिली. स्वामी 11 संघ आपण पाहतोय, 3 वर्ष 3 पर्व आपण पाहिलं. स्वामी 11 संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि लकी आहेत खरं तर खुशाल भोईर स्वामी 11 संघासाठी. 3 पर्व एकाच टीम मध्ये खेळण्याची संधी त्यांना मिळाली. 11 धावा धावपलकावरती आहेत 11. अपील तर झाली आहे पंचांकडे आणि पंचांचं बोट आहे आकाशाकडे. इथे आले विकेट आणि विकेटचं पतन होते आपण पाहते. कॉट बँड स्वरूपामध्ये विकेट आली. साहिल मैदानावरती दाखल झाले. पहिला बॉल फेस करताना शून्यावरती ते बाद झालेत आणि नवीन बॅटर प्रतीक जाधव आपण पाहतोय मैदानावरती दाखल होतील, क्रमांक 4 वरती. तर अवधूत साहू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रतीक जाधव यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 बॉलवरती 3 षटकार मारायचे परंतु त्यासाठी आणि बक्षीस असणार आहे 2000 रुपयाचं. भारत बैलाचे मालक आहेत आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय सफल झालेत आणि विकेटचे हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज अरबाज सी विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत. स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतोय अरबाज यांच्या नावावरती आहे. काल देखील आपण विकेट हॅट्रिक पाहिलेली आहे. काल सुमित मोरेनं विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. आज अरबाज आहेत आणि अरबाज देखील विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत. तर आपण पाहतोय प्रतीक या ठिकाणी बाद होत आहेत आणि थोडेसे नाखुश आहेत. आपण पाहतोय महेश नायर, काल त्यांचा संघ मात्र क्वालिफाय झाला. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे महेश नायर साहेब. आपण पाहतोय नेव्ही मध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या मालकीचा संघ आहे NSG फिटनेस. लगातारच्या 3 विकेट आपण सिरियल किलिंग पाहिलं आणि क्रिकेटसाठी खूप काही देण्याची खरं तर वृत्ती त्यांच्याकडे आहे.
सुदर्शन जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. फुलर लेनचा हा बॉल होता आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहिलाय आणि कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाही. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. तर सुदर्शन यांना देखील सुवर्ण संधी आहे. 3 बॉलमध्ये 3 विकेटसाठी आपण पाहतोय या ठिकाणी तेजस मेहर बसलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयाचं बक्षीस सुदर्शन यांच्यासाठी देखील असणार आहे. फॉलर थ्रो मध्ये इथे मात्र संधी होती, धाव तर नाही वाचली आणि रनआउटची संधी देखील आपण पाहतोय हुकते. एकच धाव मिळेल. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 12 आणि सुदर्शन जाधव यांच्या विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय या ठिकाणी अवधूत साहू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ज्यावेळेस मात्र बॉल लॉफ्ट केला आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि विकेट तर आली आहे पहिली. आपण पाहतोय इथे गोलंदाज सुदर्शन यांची पहिली विकेट तर अर्जित केली आहे. चौथी विकेट आपण पाहतोय सांगी किती येते. चौथा खेळाडू बाद झालाय. चौथा धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात स्वामी 11 संघाला आणि थोड्याशा अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत स्वामी 11 संघाच्या. प्रियांश मॅव्हरिक्स आणि स्वामी 11 अशी मॅच सुरू आहे मैदानावरती. 1:15 वाजलेत आणि त्या अनुषंगाने खेळाडून थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 1 वाजून बरोबर 45 मिनिटं झालेली आहेत. थोडी घाई करा. आज 3 अतिरिक्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर क्रमांक 6 वरती अतिक मैदानावरती दाखल झालेले आहेत. राईज होणारा हा बॉल होता आणि असे बॉल फलंदाज म्हणून खेळणं कठीण असतं. ते चित्र मैदानावरती पाहायला मिळाले. राईज झाला बॉल लेंथ वरून आणि विकेट किपरचा वेध बॉलने घेतला. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. फुलर लेनचा हा बॉल होता आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव पूर्ण झाली आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती आहेत. 13. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 13. यावेळेस आपण पाहतोय हलक्याने बॉलला खेळतात. 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14 धावा धावपलकावरती आहेत. 14. ड्रिंक्स ब्रेक ड्रिंक्स मैदानावरती आवश्यक आहे. धावपलकावरती धावा आहेत 14 धावा. 14. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावपलकावरती आहेत आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आहे. या संपूर्ण स्पर्धेचा जर तुम्ही विचार केला तर अतिशय दैदिप्यमान स्पर्धा आहे. कुळगाव प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक आम्हाला मिळालंय कुमार प्रथमेश वैभव मुठे यांच्याकडून आणि रोख रकमेसोबत आपण पाहतोय मेहबूब बैलाचा फोटो देखील मिळणार आहे. ज्यांनी नुकतीच बालडी या ठिकाणी जी शर्यत झाली त्या शर्यतीमध्ये विजय मिळवला होता. मथुरला पराभूत केलं होतं. कैलासवासी शकुंतला तुळशीराम भोपी यांच्या स्मरणार्थ समीर भोपी यांच्याकडून आपण पाहतोय चषक देखील आपल्याला मिळणार आहे. आणि क्रमांक 1 पासून 4 पर्यंत सर्व जी चषक आपल्याला मिळालेत कैलासवासी शकुंतला तुळशीराम भोपी यांच्या स्मरणार्थ श्री समीरजी भोपी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ते मिळालेले आहेत. क्रमांक 2चं वार्षिक आम्हाला मिळाले श्री सोहन कोंडिलकर आणि श्री कल्पेश जैन साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम आम्हाला मिळालेलं आहे. क्रमांक 3चं पारितोषिक आम्हाला मिळालंय श्रीमान गौरवजी घोरपडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम आम्हाला मिळालेली आहे. क्रमांक 4चं पारितोषिक आम्हाला मिळाले श्रीमान उदय कृष्णराव जाधव यांच्याकडून आम्हाला रोख रक्कम मिळालेलं आहे. मालिकावीरासाठी टेलिव्हिजन अँड्रॉइड आपल्याला मिळालेलं आहे. योगेशजी पवार उत्कृष्ट फलंदाज कूलर आम्हाला मिळाला आहे प्रीतम कर्णिक साहेबांच्या माध्यमातून. गोलंदाजासाठी कूलर आम्हाला मिळाला आहे कल्पेश सोळसे साहेबांच्या माध्यमातून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर आम्हाला मिळाला आहे रोहित जैन, निनाद राणे, योगेश गायकवाड.
सन्मान चिन्ह प्रमुख पाहुण्यांसाठी आम्हाला मिळालेत सोहनजी कोंडिलकर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह संघ मालकांसाठी मिळालेत श्रीमान सचिन दलाल साहेब. आपण पाहतोय खजिनदार बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आणि श्रीमान पवार साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संघ मालकांसाठी सन्मान चिन्ह आम्हाला मिळालेत. मॅन ऑफ द मॅच साठी चषक आम्हाला मिळालेत श्रीमान चंद्रकांत कोंडिलकर आणि श्रीमान समीर कोंडिलकर यांच्या माध्यमातून धावपलकावरती धावा आहेत 14-14. त्यानंतर कलिंगड आम्हाला मिळालंय ओमसाई अगरबत्ती यांच्या माध्यमातून थंडपेय आम्हाला मिळालंय LLT फार्म हाऊस यांच्यातर्फे श्रीमान संदीप दलाल साहेब. फरसान आम्हाला मिळाले ओवी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ज्यूस आम्हाला मिळाले गजानन किराणा स्टोर्स रिअल ज्यूस मिळाले सुमित बाऊसकर साहेबांच्या माध्यमातून आणि हेडफोन इथे मात्र आम्हाला मिळालेले आहेत स्वस्तिक मोबाईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांकडे अपील झाली आणि पंचांचा बोट आकाशाकडे आहे. इथे मात्र विकेटचं पतन 1 मोर विकेट आणि नुकताच आपण पाहिलं पाठीमागच्या सामन्यामध्ये एक झेल टिपला आणि 1000 रुपयाचं पारितोषिक पटकवलेलं आहे कुशल खोत आणि त्यांची देखील मुलाखत आपण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. आणि कुशल खोत आज खुश आहेत. आपण पाहतो एक झेल त्याने टिपला होता त्यासाठी मात्र 1000 रुपयाचं बक्षीस त्याने देखील जिंकलेलं आहे. आशिष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली आहे. फुल लेनचा बॉल होता. आपण पाहतोय प्ले अँड मिस हे चित्र तुम्हाला पाहायला मिळाले आणि दाद दिली पाहिजे या ठिकाणी आपण पाहतोय सचिन दलाल साहेबांची देखील. कारण प्रत्येक संघ त्यांना वाटतं आपला आहे. कुठल्या संघाची काय चूक झाली हे देखील कालपासून त्यांनी सांगितलं. या प्लेअरने असं खेळायला पाहिजे होतं. ही गोष्ट इथे चुकली त्यामुळे तुमचा संघ पराभूत झाला. प्रत्येक संघ माझा आहे आणि कुळगाव प्रीमियर लीग माझी आहे ही भावना मात्र त्यांच्या आहे. यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक दूरवरती लांब पल्ल्याचा सिक्सर आलाय आणि या सिक्सरची आवश्यकता होती. शैलेश सावंत यांच्या बॅट मधून आपण पाहतो षटकार आलाय आणि पाठीमागचा सामना देखील शैलेश सावंत यांनी जिंकून दिला होता. ते शैलेश सावंत मैदानावरती आहेत. संघाचे तारणहार आहेत. 20 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळतंय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळालाय. आशिष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. धावपलकावरती धावा आहेत 20 रन्स 20 धावा धावपलकावरती. राईट मोर द विकेट. यावेळेस देखील आपण पाहतोय प्रहार तर कडक आहे आणि रिझल्ट देखील अप्रतिम आहे. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. 1 मोर 6. शैलेश सावंत आपण पाहतोय क्रमांक 7 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि MSG स्टाईल मात्र फटकेबाजी मैदानावरती सुरू आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. धावपलकावरती धावा आहेत 26 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. शैलेश सावंत काय फलंदाजी आहे. यावेळेस देखील कमालीचा स्ट्रोक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये आणखी एक दिल मांगे मोर. 1 मोर सिक्सर. शैलेश सावंत क्या बात आहे. क्रमांक 7 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि प्रत्येकाच्या मुखावरती एकच चर्चा आहे इतकं लेट फलंदाजीला का पाठवलंय. 3 षटकार तर मारलेत. आपण पाहतोय लांब पल्ल्याचे षटकार पाहायला मिळाले 3 शैलेश सावंत यांच्या बॅटमधून आणि धावपलकावरती धावा आहेत 32 धावा धावपलकावरती.
शैलेश सावंत काय कामगिरी केली मैदानावरती. अजून देखील अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि शैलेश सावंत यांचे 3 षटकार लागल्यावरती प्रियांश मॅव्हरिक संघ देखील मीटिंग बोलवली गेली आहे तातडीची, परंतु जास्त वेळ मीटिंग करू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला सुदर्शन जाधव आणि कंपनी विनंती आहे थोडीशी घाई करा, बराच विलंब आपण लावता आहात मैदानावरती. आज 3 अतिरिक्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्याची देखील नोंद आपण करून घ्या. कमीत कमी प्रीमियर लीगचे जेवढे मॅचेस आहेत लीग स्टेजमध्ये त्या 5-5 षटकांचे सर्व खेळाव्याच लागतील. त्यानंतर कमी देखील करता येऊ शकतात, परंतु जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवण्याचा मानस आपला आहे आणि त्या अनुषंगाने खेळाडूंनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि तुम्हालाच पुढे खेळायचं आहे, पहा ही विनंती आहे, तुमचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे. आणि तुमचं सहकार्य जर मिळालं तर आपण जास्तीत जास्त षटकांचे सामने अंतिम चरणामध्ये देखील या स्पर्धेच्या खेळायला मिळतील. धावपलकावरती धावा आहेत 32. काय फलंदाजी केली आहे शैलेश सावंतनं, कमालीचे 3 षटकार पाहायला मिळाले आणि डावाला कलाटणी देणारे 3 षटकार असतील कदाचित आपण पाहतोय. आणि आता स्ट्राईक एंडवरती आपण अतिकला पाहतोय, अतिक आणि शैलेश जोडी मैदानावरती आहे. प्रथमेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, इथे मात्र एका धावेचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का, तर झालाय आणि इथे मात्र धावबादची संधी आहे. अतिक धावबाद झालेत, परंतु स्ट्राईक वरती पुन्हा एकदा कोण आहेत, शैलेश सावंत, ज्यांनी पाठीमागच्या षटकामध्ये 3 षटकार लगातार मारलेत आणि ते शैलेश सावंत आपण पाहतोय मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय तेजस मैदानावरती पोहोचतायत. तेजस मोरे मैदानावरती पोहोचतायत. या कुळगाव मध्ये अरबाज मला वाटतं 4 आहेत, तेजस देखील 3 आहेत. तेजस मेहर, तेजस ठाकरे आणि तेजस मोरे मैदानावरती पोहोचलेत. शरीरावरती हा बॉल आदळला आपण पाहतोय, इथून मात्र धाव मिळणार नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. शैलेश सावंत आपण पाहतोय पाठीमागच्या षटकामध्ये 3 षटकार नक्कीच लगावले होते, परंतु या षटकामध्ये देखील आपल्याला मोठे फटके शोधावे लागतील. धावपलकावरती धावा आहेत. चौतीस धावा धावपलकावरती आहेत 34. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. शैलेश सावंत यांच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग सिक्सर. क्रमांक 7 आणि आतापर्यंत 4 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. 40 धावा धावपलकावरती आहेत. 40 धावा धावपलकावरती. काय फलंदाजी केली आहे तेजस आपण पाहतोय, सगळ्यात वेगळे राहिलेत. आतापर्यंत 4 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत आणि 4 षटकारांच्या मदतीने आपण पाहतोय खरं तर 24 धावा आतापर्यंत त्यांनी एकट्याने कमवल्यात. 4 षटकार तर त्यांच्याच बॅट मधून आलेत. यावेळेस देखील फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल गेलाय आणि जागेवरती थांबलेत. आत्मविश्वास आहे की बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आणखी एक चौकार आलाय. धावपलकावरती धावा आहेत 44. तेजस सावंत क्या बात आहे. थोडीशी वरती जर आले असते बॅटिंगला तर आणखी मजा आली असती. बॉल द्या, बॉल जुना बॉल. चव्वेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 44 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. संधी आहे. या ठिकाणी बॅटर आपण पाहतोय, कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली शैलेश यांच्या माध्यमातून. शैलेश सावंत 44 धावा धावपलकावरती आहेत आणि चौकार षटकारांमध्ये व्यापार केलाय. 28 त्यापैकी आपण पाहतोय एकट्या शैलेश सावंतने बनवल्यात आणि त्या देखील कमी बॉल मध्ये. क्रमांक 7 वरती बॅटिंगला आले होते शैलेश सावंत. वन मोर
आणि सिक्सर आहे. क्या बात आहे. शैलेश सावंत कमालीची बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. 50 धावा धावपलकावरती आहेत. एक वेळ अशी होती संघ 20 पर्यंत थांबेल, परंतु शैलेश सावंत मैदानावरती पोहोचलेत आणि आतापर्यंत 30 धावा तब्बल त्यांच्या बॅट मधून आल्यात. 30 नाही, माफ करा, 34 धावा. यावेळेस देखील आपण पाहतो लॉफ केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि शैलेश सावंत इथे मात्र बाद झाले शेवटच्या बॉलवरती. परंतु 34 धाव्यांची खेळी आपल्या संघासाठी केली आहे. शैलेश सावंत यांच्यासाठी टाळ्यांचा गडगडाट आहे. अगदी आमच्या मुख्य मंचकावरती देखील या खेळीला सलाम आहे. आणि क्रिकेटचे जाणकार मंडळी सर्वजण आहेत. कुळगाव प्रीमियर लीग आपली आहे. इथे कोणताही संघ जिंकला तर आपला संघ जिंकतो, हीच भावना प्रत्येकाची आहे. आणि शैलेश साठी मात्र जोरदार टाळ्या झाल्यात. संपूर्ण टीम कडून स्टँडिंग ओव्हिएशन आपण पाहतोय. शैलेश सावंत यांना 34 धाव्यांची खेळी मोक्याच्या क्षणी केली आहे आणि डाव सावरलाय. 51 धाव्यांचं लक्ष असेल आपण पाहतोय प्रियांश मॅव्हरिक संघासाठी. आणि मॅच मात्र चुरशीची होईल यामध्ये शंका नाहीये. 51 धावा इथून बनवल्या जातील का, तर बनवल्या जाऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये कुठलीही गोष्ट होऊ शकते आणि या खेळामध्ये वेळ बदलायला फार वेळ लागत नाही, हे दाखवून दिलं शैलेश सावंत यांनी. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. ज्यावेळेस परिस्थिती दुसर असते डोळ्यासमोर आणि त्यावेळेस तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकताना त्यावेळेस मात्र त्या खेळीची एक वेगळी मजा असते आणि तो खेळ पाहायला मिळाला शैलेश सावंत यांच्या माध्यमातून. 51 धाव्यांचं लक्ष आहे. आपण पाहतो निर्धारित 5 षटकांमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. तर एस एस कंपनीची बॅट कोणीतरी घेतलेली आहे गोल्डन कलरची. ती बॅट कृपया जमा करायची. बारक्या यांची ती बॅट आहे आणि ती बॅट आपण जमा करून द्या ही विनंती आहे. आणि पुन्हा एकदा खेळाचं द्वितीय सत्र जसं सुरू होईल 51 धाव्यांची आवश्यकता आहे प्रियांश मॅव्हरिक्सच्या संघाला. आणि या धावा डिपेंड होतील की चेस होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील. द व्हॉइस ऑफ मानकेवली राहुल नामदेव चव्हाण सर आपल्यासोबत जोडले जातील खेळाच्या. खरं तर आपण पाहतोय अगदी उत्तर अर्धामध्ये ते आपल्यासोबत जोडले जातील. आणि वेलकम सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये.
थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे सर यांचा आवाज आपण ऐकत होतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आले. 51 धावांचं लक्ष्य उराशी बाळगून सलामी जोडी दाखल झाली मध्ये. एका बाजूला सुदर्शन जाधव तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय बॅट्समन मैदानावरती अभिषेक. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. अंपायर सिग्नल. सामन्याला सुरुवात. गुरुदास शैलेश मोरे. शैलेश सामंत येतोय गुरुदासची बार्कवरती. पहिला बॉल टप्पा पडला. बरदा वेगाने बॉल निघून चालाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 बॉल 3 सिक्सरसाठी सुदर्शन जाधव साठी अवधूत साहू यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. गुरुदास शैलेश पुढे सरसावले होते. बॅटची कडा त्यांच्या मागे. एसटी रक्षकाला तुम्ही पाहताय कुशाल भोईर चुकी होणार नाहीये. झेल त्याने टिपला आणि दुसऱ्या बरोबर ती फलंदाज सुदर्शन जाधवला आता परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे सुदर्शन जाधव. आता फलंदाज बाद होतोय. परंतु अमित डांगरे सर एक मेजवानी आली आहे तुमच्यासाठी देखील. खुशाल खोत यांनी सांगितलंय संध्याकाळी चायनीज वरती ते नेणार आहेत अमितजी डांगरे सरांना. अमितजी डांगरे सर तुमच्यासाठी मेजवानी आहे संध्याकाळी. यस खोत साहेबांनी सांगितलंय. राहुल नामदेव चव्हाण समालोचक आणि पंच अमित डांगरे यांना संध्याकाळी मेजवानी आहे खोत यांच्याकडून. आमचे सर्वांचे लाडके खड्डा. नवीन बॅटर अरबाज दाखल झालाय मैदानावरती. अरबाज बी. अरबाज सी स्ट्रायकिंग एंडवरती 51 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आतापर्यंत सलग 3 बॉल डॉट फेकले. शैलेश सामंत मागील मॅचचा बारदा मॅच होता. मागील मॅच मध्ये खरं तर सुदर्शन जाधवने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं शैलेश सामंतला. आणि आता यू मिस आय विल डेफिनेटली हिट फॉर आहे. इथे मात्र टिपळा उद्ध्वस्त केलाय शैलेश सामंत. आणि आता अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय संघ पूर्णपणे बॅकफुटवरती. फरदच बाद. मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली शैलेश सामंत आणि 1000 रुपये लावले होते देण्यात आले होते सुदर्शन जाधव यांच्या माध्यमातून. परंतु आता सुदर्शन जाधवला तिथे बाद केलंय शैलेश सामंतनं. हेच तर क्रिकेट. आज तेजस्वी ठाकरे भरपूर मालामाल आहेत कारण 8200 रुपयाचा कॅश प्राइज टँगो ठाकरे यांना मिळालाय. दिशा देण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतली आणि आता एक चिक्की सिंगल इथे एक पडली आहे. खरं तर एक या धावसंख्येसाठी जवळजवळ 4 चेंडू वाट पाहावे लागले. बॅटिंग करत असताना संघ तुम्ही पाहताय मैदानावरती वेळेचं बंधन आहे. प्लीज आपण खेळायला लगेच सुरुवात करा. चांगला फटका पार मिळतो. ऑन साइडला लॉंग बॉल क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अवधूत साहू यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
अभिषेक यांच्यासाठी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान रोहितजी शर्मा साहेबांचं शुभागमन झाले. विनंती आपण मुख्य व्यासपीठावर द्या. रोहितजी शर्मा आपल्यास विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर तुम्ही पाहू शकता सुदर्शन जाधव यांचा संघ प्रियांश मार्विक्स हा संघ मैदानावरती खेळतोय. प्रियांश मार्विक्स हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. त्यांच्या विरोधात स्वामी 11 हा संघ तुम्ही पाहू शकता. ऑन साइडला खेळलाय, फक्त फ्लिक केलाय, बॉल चालला मिड विकेटला. एक सिंगल धाव इथे मिळते. दुसरा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा इथे देखील एकपट जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 51 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. विकास कवाने आमच्यासोबत जोडले गेले, ऑफिशियल अपडेटर आहेत. टेनिस क्रिक लाईव्ह ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉल बॅक ड्राईव्ह करायचं होतं, नाही जमलं. दरम्यान धाब इथे मिळणार नाही. धाब इथे मिळणार नाही. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावला. टीमची टोटल धावसंख्या 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खुशाल राईट मोर द विकेटनं अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. त्यावेळेस धाबा फक्त आणि फक्त खर्च केल्या 7 आणि या षटकामध्ये आता 2 धाबा खर्च करत असताना 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. या वेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता तुम्हाला पार मिळेल 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. या मॅचमध्ये आता 51 धावांचं टार्गेट होतं. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक झाली आहे, कारण सुदर्शन जाधव सस्त्यामध्ये बाद झाला. भोपळाही त्याने फोडला नाहीये आणि थेट तो निघून गेलाय खेळू कक्षामध्ये. ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका पार मिळतोय. सुदर्शन जाधव बाद झालाय, परंतु काय फरक पडतोय. अभिचा बल्ला बोलतोय, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर मिड विकेटला षटकार. ओमकार जाधव उर्फ सरकार मैदानावरती आता दाखल झालेत. 3 बॉल 3 सिक्सर मारले. तर स्वप्नील जाधव यांच्याकडून 1000 आणि अजिंक्य जाधव ओमकारचे छोटे बंधू यांच्याकडून 1000. छोटे सरकार यांच्याकडून 1000. प्रतीक जाधव ना मित्र, जाधव ना प्रतीक
षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक जाधव आलेत. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन तुम्ही पाहताय आता दाखल होतोय. आशिषने जरी 3 बॉलवरती 3 सिक्सर मारले तर स्वप्नील जाधव यांच्याकडून 1000. प्रतीक जाधवच्या विकेट हॅट्रिकसाठी अवधूत साहू यांच्याकडून 500. टॅटू आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावण्यात आले. जरा वेळ जास्त खर्च होतोय प्रतीक. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्कमध्ये प्रतीक समोर आशिष. चला अधिकचा वेळ खर्च करू नका विनंती आहे. राईट विकेट. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळला स्कोअरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय स्कोअर लेगला आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना बरोबर जाळ्यात अटकवलंय आणि आता फलंदाज परतावा लागेल माघारी. आशिष बॅक टू द पवेलियन. बारक्या पाडावे आणि तेजस मेहर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. क्या बात आहे. नेक्स्ट मॅच निर्भा टायटन्स विपक्ष स्वामी 11. दोन टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. विकेट हॅट्रिक साठी अजून 1000 रुपये वाढलेत. अवधूत साहू यांच्याकडून 1000. महेश नायर यांच्याकडून देखील 1000. 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु त्यासाठी विकेट हॅट्रिक संपादित करावे लागेल. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. प्रथमेश ऑन साइडला घेतलाय वळवलाय बॉल स्कोअर लाईकला चालाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. एक चेक सिंगल मिळाली. फंबल झाले. दुसऱ्या प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे देखील जोडले जाते. तिसरीचा प्रयत्न करतायत ओमकार परंतु स्ट्राईक त्यांना मिळत नाहीये. दरम्यान धाबा भेटेल त्या 2 आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती आतापर्यंत 18 धाबा. तुषार पेंडुलकर होते डीप मध्ये स्कोअर लाईकला. यस पंच नो बॉल चेक करण्यात येईल. ओ स्टेपिंगचा नो बॉल आम्ही चेक करू. शॉर्ट रन. सॉफ्ट सिग्नल. पंचा तुमचा जो निर्णय आहे तोच तुम्ही कळवा. 1 रन शॉट. 17 धावा. सोळा चेंडू आणि आता 34 धाबाची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न प्रथमेशला तुम्ही पाहताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान धाव मिळेल ते सिंगल परंतु आता स्ट्राईक मिळाली आहे ओमकार जाधवला. पाण्यातून मासा बाहेर जसा काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना तसा आता ओमकार देखील चाचपडत होता नॉन स्ट्रायकिंग एरियावरती पडतो. आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. या 5 मध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय यावरती सर्वांचं लक्ष आता लागलंय कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे या मॅच मध्ये. हा ट्रॅकर होता. चांगला फटका. पॉईंटला खेळाडू सापडतोय. फलंदाज बाद. ओमकार जाधवला देखील परतावे लागेल माघारी. फलंदाज बाद.
3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर तब्बल 4,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑन साइडला खेळला फटका फसला की काय खेळाडू उपस्थित त्याच्या डोक्यावरनं बॉल टिकून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. दिवेश यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. दिवेश कोशिंबेला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकार. स्वप्नील जाधव यांच्याकडून दिवेशसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 बॉलवरती 2 सिक्सर मारले तर 3 बॉल 3 सिक्स साठी आहेत. राज किटामंडळ कुळगाव टीमचे ते पाठीराखे आहेत परंतु आज बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. स्कोअर लेगला ठोकला हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. चेंडूला तुम फेक करतील दरम्यान धाबा पुन्हा एकदा 2 मिळतील. तुषार पेंडुलकर होते डीप मध्ये वाराच्या वेगाने धावत पळत पोहोचले. चेंडूला त्यांनी अडवलाय. 2 धाबा ते देखील मिळतील. सचिनजी दलाल साहेबांनी सांगितलं की राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमचे ते पाठीराखे आहेत परंतु अशा प्रकारचा खेळ जर होत असेल तर कुळगाव टीम मध्ये ग्रामीण गटामध्ये खेळण्यासाठी घ्यायला हरकत नाही आहे. कारण एक षटकार आणि ते देखील तुम्ही पाहताय. चौकारासाठी आपण चेक करू. सीमारेषेवरती बॉल तर अडवलाय परंतु नक्की घडले काय या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. प्रेक्षक वर्गाने देखील चौकार सांगितलाय परंतु आम्ही चेक करू. दोन धाबा चौकार नसणारा 2 धाबा 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. थोडीशी मागणी गोलंदाजी केली. गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून 10 धाबा त्याने खर्च केले. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये अजूनही 25 धाबांची गरज. सव्वीस धाबा बंद गेला. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धाबांची गरज. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गप्रती षटक क्रमांक 14 घेऊन पुन्हा एकदा शैलेश साबण आणि स्ट्रायकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय दिबेशच्या साथीने आता प्रथमेश. पहिला बॉल खेचला ऑन साइडला लॉंग ऑनला. क्षेत्रशः धावतो. डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न ड्रेल मात्र टिपलाय आणि आता तुम्ही पाहताय परतावा लागेल माघारी फलंदाज प्रथमेशला. या मॅचची गोल्डन विकेट तुम्ही पाहताय. खरं तर डीप मध्ये 12च्या वेगाने पोहोचला संतोष मोरे ज्याने मात्र हा झेल इथे स्वीकारला आणि आता थेट मैदान सोडावा लागेल फलंदाज बाद.
सुमितजी मोरे यांचे ते बंधुराज आहेत. खरं तर भरपूर वेगानं तुम्ही पाहताय धावत पळत पोहोचले. जवळपास 10 ते 12 पावलांचा अंतर त्यांनी कापला आणि आता एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. आणि इथे तुम्ही पाहताय सामना टर्न होत असताना जर हा षटकार आला असता तर सामना पुन्हा एकदा झुकला असता बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. परंतु आता हा समीकरण पुन्हा इथे जड होईल कारण तुम्ही पाहताय 11 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 25 धावांची गरज. नवीन खेळाडू मैदानावरती कल्पेशजी जैन आता मैदानावरती दाखल होतात. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. मोठमोठ्या फाईल नेहमी सॉल्व्ह करतात कल्पेशजी जैन परंतु आता ही फाईल त्यांना इथे मात्र सॉल्व्ह करायच्या. 11 चेंडूमध्ये 25 धावा त्यांना बनवायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये समोर तुम्ही पाहताय गोलंदाज शैलेश सावंत आता दाखल होतात. कशा प्रकारची बॅटिंग करतील कल्पेश जैन या मॅचमध्ये. चांगला फटका बार मिळतो. ऑन साईडला घेतला ड्राईव्ह केला लॉंगॉनला बॉल चालला डीप मध्ये एक सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलाय. एका बाजूला दिवेश कोशिंबे त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय तो देखील चांगली बॅटिंग करतोय परंतु या मॅचमध्ये आता कंबर कसावी लागेल कारण अभी नाही तो फिर कभी नाही. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची गरज या मॅचमध्ये. कशा प्रकारची कामगिरी होईल दोन टीमची हे देखील पाहावं लागेल. चांगला क्रिकेट मैदानावरती आता दोन्ही संघाला खेळावं लागेल. ऑन साईडला घेतला चांगला फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि आता चुकी होती. दरम्यान धाबा किती मिळतील 2 धाबा एक पडायचा प्रयत्न झाला 2 धाबा इथे मिळतील. त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. आता या मॅचमध्ये अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज. कल्पेश जैन बॅटिंग करतात. त्यांच्या 3 बॉल 3 सिक्सरसाठी सनी भोईर सर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा काश प्राइज देऊन आता त्यांना सन्मानित करण्यात येईल. धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 29 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहताय समीकरण उरले 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला सेफ असतील कारण डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत परंतु इथे 2 धाबा पुन्हा एकदा एक पड्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 31 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता तुम्ही पाहताय समीकरण उरलंय 20 धाबाची गरज. घोडा सज्ज होतोय पुन्हा एकदा शैलेश. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला घेतला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय 2 धाबा इथे देखील एकपटला गेल्या आणि आता धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. या मॅच मध्ये या 2 धाबा भरपूर काही सांगून जातील परंतु 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. आता पुढे जात असताना 18 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असेल या मॅच मध्ये कारण तुम्ही पाहता मैदानावरती दिवेश कोशिंबे त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. सेन्सिबल क्रिकेट तो देखील मैदानावरती खेळतो. त्याला देखील या मॅच मध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती जर एखादा चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय स्क्वेअर लेगला जमिनीला आग लावत गुदगुल्या करत दन 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 करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. आता समीकरण उरलाय या मॅच मध्ये शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे 14 धावांची गरज. कल्पेशजी जैन आपणास पाणी हवं असेल तर आपण कळवा पाण्याची व्यवस्था करण्यात येईल कारण सर्वांचा अभाव कमी आहे. कोळगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळत असताना 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 14 धावांची गरज.
नवीन गोलंदाजी मार्ग पडते. तुषार येतात, तेजस येतात. सहा चेंडूमध्ये आता 14 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. दिवेश कोसिंबेने जर हा सामना जिंकून दिला तर संघाचे पुरस्कर्ते रोहित शर्मा यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. संदीप माने यांनी जर जेल स्वीकारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज सचिनजी दलाल साहेब यांच्याकडून असणार आहे. कल्पेशजी जैन साहेब, आपण क्रिकेट जरूर खेळा, परंतु त्यासोबत जीवाची देखील काळजी घ्या. क्रिकेट महत्त्वाचं आहे परंतु जीव देखील तितकाच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता थोडंसं सर्वांचा अभाव कमी आहे, आपण थोडीशी जीवाची काळजी घ्या. 5 चेंडू आणि 13 धाबांची गरज. सामना तुम्ही पाहताय. या संदीप माने आपण जर जेल स्वीकारला तर सचिनजी दलाल साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला देऊन सन्मानित करण्यात येईल. यस, संदीपजी माने नुकताच विवाह वेळीमध्ये ते अडकलेत, त्यामुळे त्यांना देखील आता 500 रुपयाचा कॅश प्राइज जर जेर त्यांनी स्वीकारला तर. प्रियांश मार्विक्स विपक्ष स्वामी 11 हा सामना मैदानावरती रंगतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 13 धाबांची गरज आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय, गोलंदाजी मार्गमध्ये तेजस. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, एक पडली आहे, परंतु स्ट्रायकिंग वरती तुम्ही पाहताय बॅट्समन दिवेश कोशिंबे. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यांनी केली या मॅचमध्ये. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल, या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगणार या शंकात नाही. या वेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे पाहिले आशाभूत नजरेनं. वाटबॉलचा इशारा अमितजी डांगरे साहेब आमच्यापर्यंत पोहोचलाय. टीमची टोटल धावसंख्या आता वेगाने पुढे सरकेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 12 धाबांची गरज. या मॅचमध्ये दोन्ही संघ तुम्ही पाहताय मोठ्या ताकदीने आज उतरले त्या मैदानावरती. दोन्ही संघाला आज चांगला क्रिकेट खेळावा लागेल या मॅचमध्ये, कारण हा सामना तुम्ही पाहताय आता रंगतदार परिस्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. या वेळेला देखील बॉटम पार्टच्या मधून बॉल मात्र निघून चाललाय. या स्थिर रक्षकाच्या हातामध्ये दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक डॉट बॉल आता वजन वाढवेल. इथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना टीमचं, परंतु इथे एखादा जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना. सामना आता पुढे सरकत असताना शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक, 12 धाबांची गरज. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. दरम्यान धाव मिळेल ते सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकतोय. खेळाडू कक्षातून आवाज थोडासा कमी ठेवा. विनंती आहे, जास्त आरडाओरडा आपण करू नका. सामना महत्वाचा आहे परंतु थोडंसं भान ठेवा. आपण खेळाडू कक्षातून आवाज कमी ठेवा. चला खेळाडू कक्षाच्या आतमध्ये जा. अभि, ओमकार. आणि आता समीकरण उरलंय. येणारे 3 बॉल, 11 धाबांची गरज. 3 बॉल 11. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा घेतला लॉंग ऑनला. एक सिंगल तर इथे मिळणार यात शंकाच नाहीये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅच मध्ये. समीकरण उरलंय, 10 धाबांची गरज आहे. सामना कोण जिंकणार यावरती सर्वांचं लक्ष आता लाभलंय. दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना एका बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती संघ खेळतोय. राजेजी शर्मा असतील, तदनंतर सचिनजी शर्मा असतील, रोहितजी शर्मा यांचा संघ मैदानावरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला रुपेजी थोरात यांचा स्वामी 11 असा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचं तुम्ही पाहताय 2 बॉलचा खेळ शिल्लक, 10 धाबांची गरज. गोलंदाज तयार, तेजस. चांगला फटका, इनफिल्डच्या भरना खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एकदा बेकपट दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि आता समीकरण थोडंसं जड झालं या मॅच मध्ये. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 धाबांची गरज. 1 बॉल मध्ये 8 धाबा इथे चेस करावे लागतील या मैदानावरती. या धाबा चेस होतील का? का होणार नाहीत? होतील, कारण याच मैदानाचा इतिहास आहे. जगदीश स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिला असेल. जय दुर्गा माता सुरई विपक्ष चेअरमन मोठी देसाई या 2 टीमच्या दरम्यान गरज असताना एका चेंडूमध्ये 8 धाबांची. सुरई संघाच्या खेळाडूंना नो बॉल फेकला होता, त्यावरती षटकार ठोकला होता आकाश म्हात्रेनं. तो सामना जिंकला होता टीम मोठी देसाई संघानं. परंतु आता या मैदानावरती 1 बॉल मध्ये 8 धाबांची गरज. बिग हिट तर केलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार के षटकार, 4 धाबा. परंतु आता 4 धाब्याने हा सामना गमावा लागलाय. यावेळेस बॅटिंग करत असताना टीम प्रियांश मार्बेटिक संघानं